पूर्वशी आपण बघतोय की कशा पद्धतीने ह्या सगळ्या चर्चा येताना दिसतात, सूत्रांकडून माहिती मिळते. मात्र आता नागेश पाटील आष्टीकरांशी आपण बोललो काही सेकंदापूर्वी, त्यानंतर संजय देशमुखांनी बोललो. दोघांनी ह्या चर्चा फेटाळून लावलेल्या आहेत. दिल्लीतल्या काय घडामोडी सुरू आहेत? नक्कीच फेटाळले असेल तरी चर्चा नक्कीच आहे आणि जरी अजून पेपरवर किंवा बाहेर आलं नाही आहे तर या संदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा नक्कीच आहे. 2-3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत संदीप. जेव्हा आपण खासदारांबद्दल बोलतोय हे पहिल्यांदाच कोणती नाराजगी बाहेर येते असं नाही आहे. ह्याच्या पहिले पण 2-3 ज्या बैठकी झाल्यात त्यात खासदारांनी अशाच प्रकाराने नाराजगी व्यक्त केली आहे. आज जेव्हा इथे तिथे भेटीगाठी होत आहेत, काही लोक उपस्थित नसतात आणि काही लोक उपस्थित असून पण दुसऱ्या ठिकाणी जर ते ऑनलाईन भेटीगाठी घेत आहेत किंवा दुसऱ्या मंत्र्यांना भेटतात, नक्कीच चर्चांना जे आहे उडाण आहे आणि चर्चांना कुठे ना कुठे एक मुद्दा आहे. खासदारांचा खूप मोठा एक कन्सर्न किंवा खूप मोठं एक नाराजगी जेव्हा व्यक्त करतात तेव्हा त्यांचं हे सांगणं आहे की उद्धव ठाकरे यांची जी कार्यपद्धती आहे त्याच्यावरती ते नाराज आहेत. जेव्हा 2-3 तास ते मातोश्रीच्या बाहेर उभे राहतात, त्यांना भेटीगाठी त्यांना वेळ मिळत नाही, त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याबरोबर व्यवस्थित जेव्हा एक प्रकारचा व्यवहार होत नाही तेव्हा नक्कीच नाराजगी जास्त वाढते. खास करून जेव्हा त्यांना काही एक असं त्यांच्या आयुष्यातली एक महत्त्वाचा कोणता दिवस असेल तेव्हा जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी फोन करतात, अमित शाह फोन करतात, जे केंद्रीय गृहमंत्री आहेत, पण जे पक्षाचं नेतृत्व आहे तो फोन नाही करत, त्याच्याने एक नाराजगी होते. एक असा गट आहे उद्धव ठाकरे यांचा हा, जेव्हा पार्लमेंटमध्ये बैठकी होतात किंवा पार्लमेंटमध्ये जसं आता पावसाळी अधिवेशन आहे किंवा कोणतं असं अधिवेशन आहे तेव्हा नेमकं या गटाकडून कोणते मुद्दे ठेवायचे किंवा ह्या सगळ्यांवरती कोण बोलणार या सगळ्यांचं पण एक नेतृत्व कुठे नसतो. तर ह्या सगळ्या ज्या नाराजगी आहेत ते एकत्र मिळून खूप वेळापासून चालत राहिले आहेत आणि आज जे आहे एकानंतर एक जेव्हा खासदार हे नाराजगी व्यक्त करतात, ऑफ रेकॉर्ड तरी व्यक्त करतायत, ऑन रेकॉर्ड अजून बाहेर पूर्णपैकी आले नसेल तरी, आणि हे जेव्हा नाही आहेत तर एक असा त्यांच्याकडे मार्ग काय आहे तर वेगळा शिवसेना गट हा वेगळं गट म्हणून ते तयार करतायत का? आत्ताच सध्या TMCमध्ये आपण बघितलेलं की कशा प्रकाराने 19 ते 20 असे खासदार आहेत ज्यांनी ओम बिर्ला जे लोकसभा स्पीकर आहेत त्यांना पत्र देऊन सांगितलं आहे की ते वेगळं गट तर तसं हे नाही करणार पण NCPIला सपोर्ट करणार आहे. तर आता हे सगळे मिळून काय ओम बिर्लाला लोकसभा स्पीकर जे आहेत त्यांना तो पत्र देणार आहेत का? हा नक्कीच एक प्रश्न आहे. वेगळा गट ते तयार करणार आहेत का? हा नक्कीच एक प्रश्न आहे. कारण की खूप वेळापासून जे आहे यांची नाराजगी एकानंतर एक सुरू राहिली आहे. मात्र आता तो नाराजगीचा जो पाळ आहे तो कधी फुटणार आहे ते सुद्धा बघणं गरजेचं आहे. बरं, एका ठिकाणी जेव्हा ह्या सगळ्या चर्चा आहेत, दुसऱ्या ठिकाणी जी चर्चा आहे ती म्हणजे ऑपरेशन टायगरची. ऑपरेशन टायगर एक दोनदा वेगळ्या माध्यमांनीच जे आहे दाखवलं की कशा प्रकाराने मीटिंग्स घेतल्या गेलेल्या की ऑपरेशन टायगर कशा अगदी उर्वशी, तुम्ही थोडंसं थांबा. आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वागचौरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. वागचौरेजी, आपण बघतोय की ठाकरेंचे खासदार नाराज आहेत, वेगळा गट तयार करण्याची चर्चा आहे, तुमचं सुद्धा नाव त्यांच्यात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. काय मत आहे आपलं याच्यावर? काल आम्ही दोन्ही बैठकांना ऑनलाईन हजर होतो. आज मी मतदारसंघामध्ये आहे. संगमनेर आज एक विश्वगुरु गगनगिरी महाराज यांचा सप्ताहाची सांगता होती, त्या कार्यक्रमाला आहे आणि मी संगमनेर शहरातच आहे. त्यामुळे काही विषयच नाही काही. आता फक्त मतदारसंघात फिरणं आणि हाच विषय चालू आहे. अगदी, मग ज्या चर्चा सुरू आहे तुमचं पण नाव त्याच्यात आहे, उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत खासदार अशी चर्चा आहे, त्यावर तुमचं काय मत आहे? नाही, त्याच्यावर मला काही भाष्य करायचं नाही. इथं गेले अनेक महिने हा विषय चालू आहे, कंटिन्यू चर्चा होते आहे आणि त्यामुळे काही भाष्य करून काय अर्थ नाही. त्याच्यावर मी काय भाष्य करू इच्छित नाही. पण वागचौरेजी, या चर्चा मग येतात कुठनं असं म्हणणं आहे तुमचं? मला काही समजत नाही. तेच माझ्यावर सारा फोकस होतो, तेच मला काही कळत नाही. माझी विनंती, मला एकट्याला का फोकस करतात? 9 खासदार आहे. नाही, सगळ्यांना आम्ही आतापर्यंत 4 खासदारांशी बोललेलो आहे. आता तुम्ही तुमच्याशी विचारतोय की बाबा ह्या चर्चा कुठनं येतात, असं सोशल मीडियावर आणि एकंदरीत राजकारणात चर्चा आहे की आग लागल्याशिवाय धूर येत नाही, त्यामुळेच काही या चर्चा येतात का? मला काही समजत नाही. आता मला ते तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे, परंतु माझ्यावर सारा फोकस हे दिसतोय तुमच्या बातमीचा, बातमीतल्या वार्ताहराचा. माझी विनंती की
त्यांना विचारा. आता मी सांगितलं मी तर मतदारसंघात आहे. मला काय चाललं ते माहित नाही. कालच्या मिटिंग ऑनलाईन होतो मी. अगदी एवढंच मला सांगायचं बस. तुमचं उद्धव ठाकरेंशी काल फेस टू फेस म्हणजे ऑनलाईन बोलणं झालं काय? काय उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केलं तुम्हाला? झालं मार्गदर्शन केलं त्यांनी. दोन्ही मिटिंगांमध्ये मार्गदर्शन झालं. ऐकलेलं आहे मी. तुमचा एक विषय बाजूला ठेवा. तुम्ही म्हणालात की उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर नाराज आहे, असा काही विषय नाहीये. बाकीचे खासदार नाराज आहेत? तर मला काहीच माहित नाही. मी कशाला तुमचं हे करू. बरं ठीक आहे. वाकचौरेजी धन्यवाद. तुम्ही झी 24 तासशी बोलात आणि तुमची भूमिका, तुमचं मत मांडलं त्याबद्दल. आपण बघितलं भाऊसाहेब वाकचौरे सुद्धा आपल्या सोबत होते. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आहेत. काल मी ऑनलाईन उपस्थित राहिलेलो होतो. उद्धव ठाकरेंनी 2 मिटिंगा झाल्या, त्यामध्ये मी ऑनलाईन होतो. मार्गदर्शन केलं उद्धव ठाकरे यांनी. कोणत्याही प्रकारची नाराजी नाही असं भाऊसाहेब वाकचौरे म्हणतायत. थेट जाऊयात मुंबईमध्ये. कृष्णात पाटील आपल्या सोबत आहेत. कृष्णात, आपण बघतोय एकीकडे ही चर्चा आहे ते दिल्लीतनं आणि खळबळ उडवून देणारी खऱ्या अर्थानं ही चर्चा आहे, तर दुसरीकडे आतापर्यंत आपण बघायच्या 10 मिनिटांमध्ये ठाकरेंच्या 3 खासदारांशी संपर्क साधला, जे या गटामध्ये सामील होणार अशा प्रकारची नावं त्यांची येतात, सूत्रांकडून माहिती मिळते. मात्र हे चर्चा फेटाळून लावतात. मात्र एकंदरीत नेमक्या घडामोडी काय चालू आहेत याची चर्चा सुरू झाली. हे नेते फेटाळत असले चर्चा, तरी काहीतरी पडद्यामागून सुरू आहे अशी चर्चा आहे. ऑपरेशन टायगरची चर्चा ही काही केवळ आत्ता होते असं नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून अशा प्रकारची चर्चा होते. कारण त्या संदर्भातले काही जी नाराजी आहे, खास करून एका संजय उर्फ बंडू जाधव यांनी तर स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली. गेल्या 3-4 बैठकांना देखील ते मातोश्रीवरच्या कुठलीही उपस्थित राहिलेले नाही. इव्हन ते काल देखील ऑनलाईन उपस्थित नसल्याची माहिती सध्या मिळते. त्यामुळं या संदर्भात संजय उर्फ बंडू जाधव हे थेटपणे नाराजी काही ऑफ द रेकॉर्ड व्यक्त करताना पाहायला मिळतात. परंतु इतर खासदार देखील आपल्या संदर्भात आपण बोललो, परंतु ते थेटपणे ऑफ द रेकॉर्ड ऑन द रेकॉर्ड सांगत नसले तरी काही ना काहीतरी पडद्यामागे घडामोडी होताना पाहायला मिळत आहेत. तशा प्रकारचे संकेत पाहायला मिळत आहेत. परंतु एक संदीप लक्षात ठेवलं गेलं पाहिजे की जेव्हा पक्षांतर केलं जाईल त्यावेळी 2/3 संख्या ही खासदारांची असली पाहिजे निवडून आलेल्यापैकी, आणि 9 पैकी 6 खासदार तरी किमान हे सोबत असावे लागतील त्यांचा वेगळा गट स्थापन करण्यासाठी. आणि त्या संदर्भातल्या ज्या पुढच्या हालचाली, कारण भाजपला कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकसभेमधलं आपलं संख्याबळ जे आहे पाठिंब्याचं हे वाढवायचं आहे. कारण आपल्याला माहीत आहे की जो मागच्या वेळेचं जे विधेयक ज्या प्रकारे नाकारलं गेलं, त्यामुळं भाजप नक्कीच ते विधेयक पास करण्यासाठी अगदी कसोशीनं प्रयत्न करताना पाहायला मिळते. अगदी त्यासाठीच पश्चिम बंगालमधले जवळपास अनेक खासदार जे तृणमूल काँग्रेसचे आहेत ते त्यांना थेटपणे पाठिंबा देत आहेत. त्यामुळं अशा प्रकारे संख्याबळ वाढवण्यासाठीचे प्रयत्न हे भाजपकडून होताना पाहायला मिळतात. परंतु त्याचा सर्वात मोठा फटका जो आहे तो महाराष्ट्रात. अगदी त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये काय नेमक्या घडामोडी घडतायत याकडे संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं असणार आहे. कृष्णात, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.